अव कुठून हाकेला हाणलं तिथून, अशा प्रकारच्या रील्स तुम्ही इंस्टाग्रामवरती पाहिलेच असेल. अनेक मराठा बांधव बनवत आहेत. परंतु हाके नेमका आहे कोण? हाके हा असा व्यक्ती आहे तो, त्याला सुपारी मिळली की तो कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात बोंबलायला तयार होतो. कारण ह्याला काही दिवसापूर्वी जे काय आता जेलमध्ये बेसन भाकरी खाणारे वाल्मिक कराड आहेत, ते अनेक दिवसापासून त्यांना पैसा पुरवायचं काम किंवा त्याला 3 टाईम जेवणाचं काम ते करत होते. कारण काही तुम्ही सोशल मीडियावरती कधीतरी ह्या मागच्या वेळी तुम्ही पाहिलं असेल, वाल्मिक कराड आणि हा लक्ष्मण हाके एका हॉटेलवरती जेवतानाचे फोटो व्हिडिओसुद्धा व्हायरल झालेले आहेत. जर आता माझ्याकडेही सापडला गॅलरीमध्ये, तुम्हाला नक्कीच दाखवेल. कारण हा लक्ष्मण हाकेला अनेक दिवसापासून जे काही वाल्मिक कराड पैसा पुरवत होता त्याच्यावरती हा उड्या मारत होता. आणि तेव्हापासून हा आंदोलन करायला सुरुवात करायला लागला. कारण आता तर हा इथं बोंबलायला लागला आहे. त्याच्यातून असं झालं आहे की काय परिस्थिती झाली, एवढी दयनीय अवस्था झाली. कारण त्याच्याच समाजाचे लोक चपला मारायला लागलेत. कारण अक्षरशः दगडफेक करायला लागले त्याच्यावरती. कारण हा लक्ष्मण हाके फक्त समाजाची दिशाभूल करत आहे. फक्त जे काही इतक्या वर्षापासून धनगर आरक्षणाची मागणी ही तशीच राहिलेली आहे. अनेक दिवसापासून मागणी आहे की जे काही धनगर समाज आहे, धनगर आणि धनगड हा एकच असून धनगर समाजाची हे धनगर समाजाला ST प्रवर्गामध्ये आरक्षण द्यावं यासाठी मागणी आहे. तो मुद्दा हा लक्ष्मण हाके कधीच उचलत नाही, परंतु दुसऱ्या ठिकाणी बोंबलायचं काम करतो. ज्या ठिकाणी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील ज्या ठिकाणी आंदोलन करतील, ज्यावेळी सोशल मीडियावरती काहीतरी बोलतील, त्यांना विरोध म्हणून हा बोंबलत असतो. पण त्या हाकेला जरांगे पाटील बिलकुलही इज्जत देत नाहीत. कारण त्यांना माहिती आहे हाकेच्या पाठीमागं कुणाही हा एकटाच बोंबलतो. 2-4 पोरं ते आपलं त्यांना थोडाफार पैसा बिसा वाटला, 2-3 टाईम हॉटेलवर मटन चिकन खाऊ घातलं की ते बोंबलत पाठीमागं पळत येतात. ह्या पैशाच्या सुपारीवरती हा लक्ष्मण हाके बोंबलतो. परंतु आज त्याची एवढी दयनीय अवस्था आहे. त्याच्यातून तर आता एवढा जो बोंबलायला लागलेला आहे. कशामुळं बोंबलत आहे की जे काय गेवराई मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित आहे, त्यांनी तर मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये जे काय मोर्चा होणार आहे यासाठी पूर्ण त्यांच्या मतदारसंघामध्ये बॅनर लावले होते की सर्व बांधवांनी ह्या मराठा आंदोलनामध्ये सहभागी व्हावं, अशी विनंतीचे फलक ह्या पूर्ण मतदारसंघामध्ये लावले होते. म्हणून ह्या लक्ष्मण हाकेच्या पोटात दुखायला लागलं. मग कारण तर विषय असा झाला की आता लक्ष्मण हाकेच्या पाठीमागं कुणी नाही, त्याला कुणीच इज्जत देत नाही. कोणता आमदार देत नाही ना कोणता खासदार देत नाही. तरी अगोदर त्याला त्या आंदोलनाला बसवणारे तर ते व्यक्ती जे काही लोक होते, ते आमदार खासदार, ते पण आता गायब आहेत. त्याच्यामुळे लक्ष्मण हाकेची दयनीय अवस्था आहे. त्याच्यातून कुठं जावा तर त्याचेच लोक दगड मारायलेत, चपला फेकायलेत. अशी दयनीय अवस्था लक्ष्मण हाकेची झाल्यामुळे आजची कंडिशन अशी आहे, त्याच्या पूर्णतः पोटात एवढं दुखायला लागलेत. कारण की आता त्याच्यानंतर आता तर एवढी परिस्थिती झाली की जे काय आमदार खासदार जेवढे आहे बीड जिल्ह्यातले आमदार खासदार, महाराष्ट्रातले असतील, अनेक आमदार खासदार जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. कारण त्यांना पण माहिती आहे हे अनेक वर्षापासून समाजासाठी लढणारं नेतृत्व आहे. हे कुठल्या स्वार्थासाठी लढणारं नेतृत्व नाही. हे सर्व मराठा खासदार असतील, आमदार असतील, सगळ्याला माहीत आहे. सर्वच त्यातील असे आमदार खासदार आहेत ते पूर्ण मराठा समाजाचे सुद्धा नसून त्या ठिकाणी पाठिंबा देत आहेत. कारण त्यांना माहिती हे नेतृत्व कधीच समाजाशी बेईमानी करणार नाही. म्हणून हे सर्व सामील होत आहेत. हे पाहून हाके बोंबलत आहे. पण हाकेची आपल्याला तर माहिती आहे हाकेची किती लायकी आहे. कारण हाकेला विधानसभेला 400-500 मतं पडलेले आहेत. ते पण बळच कोणतरी विरोधात उभा राहा म्हणून उभा राहिलेला होता. त्याच्यामुळं हाकेची काय इज्जत आहे कुठं त्याच्या गावामध्ये हे सांगायची आपल्याला काही गरज नाही. आणि तो किती बोंबलला आणि किती बोखला तरी मराठा समाजाला विनंती आहे, बिलकुल त्याच्याकडे दुर्लक्ष करा. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, हत्ती चले बाजार कुत्रे बोके हजार, अशी दयनीय अवस्था. किती बोंबललं तरी आपण लक्ष देऊ नका. कारण अशी अनेक लोक हे आडवी आपल्याला येतात. कारण ती कशासाठी येतात की जे मराठा आरक्षणाचं आंदोलन मोडण्यासाठी सरकारचा जो काही प्रयत्न आहे त्यासाठी हे लोक सुपारी घेऊन ह्या ठिकाणी बोंबलतात. पण त्यांच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका. किती लोक बोंबलले तरी आपण जरांगे पाटलांच्या पाठीमागं उभा राहावं. कारण अनेक वर्षापासून हा मराठा आरक्षणाची जी काय लढाई आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे. त्याच्यामुळं कुणीही माघार घेऊ नका. प्रत्येक बांधवांनी त्या ठिकाणी आंदोलनामध्ये सामील व्हा. ज्या परीने ज्या ठिकाणी जिथं मदत करता येईल मराठा समाजासाठी त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करा. एवढीच विनंती आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, एक मराठा लाख मराठा.